पुण्यातील दीननाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात संतापाची लाट पाहायला मिळते। मागील 2 तासांपासून 5 संघटनांकडून मंगेशकर रुग्णालयाविरोधात आंदोलन सुरू आहे। ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेत तीव्र आंदोलन सुरू आहे। डीन विरोधात कारवाईची मागणी करण्यात येणार शिवसेनेनंतर आता काँग्रेस, पतित पावन संघटना आणि भीम आर्मीचंही आंदोलन सुरू आहे। 10 लाख रुपये न भरल्यानं दीननाथ मंगेशकर हॉस्पिटलनं गरोदर महिलेला उपचारास नकार दिला। उपचार देण्यास नकार दिल्याने महिलेचा मृत्यू झालाय। 3 लाख रुपये भरण्याची तयारी दाखवून सुद्धा उपचारास नकार दिल्याने महिलेला आपला जीव गमवावा लागलाय। त्यामुळे त्या ठिकाणी दीननाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर सध्या नागरिक संतप्त पाहायला मिळतात। दीननाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर दीननाथ मंगेशकर रुग्णालयाचे जे नाव आहे त्या ठिकाणी काळं फासण्यात आलंय। पतित पावन संघटना, काँग्रेस, भीम आर्मी आक्रमण। तुम्ही 10 लाख पाईप केलं, उच्चार केलं, 10 लाख कुठलं द्यायचं गोरगरिबांनी? कसं द्यायचं? 3 लाख असून द्यायचं। गरीब असतील, गरीब होती त्यांची, गरीब होते। हे सगळं प्रकरण घडून एवढा वेळ झाला तरी गुन्हा दाखल नाही। देवेंद्र फडणवीस काय झोपलेत का? एक ट्विट नाही, बोललो नाही। एका बस ड्रायव्हरला तुम्ही काढता एका मिनिटात आणि या प्रशासनाकडे येऊन बघत नाही। आज पुण्यामध्ये कार्यक्रम असो, उद्या त्यांचा पुण्यामध्ये कार्यक्रम आहे, त्यांनी ताबडतोब याच्यावर कारवाई केली पाहिजे। आणि हे मुजोर शासन जे आहे त्याच्यावर प्रशासकीय वचक राहिलेला नाहीये। त्यांचे धागेदोरे वरपर्यंत आहेत, ते कुणाच्या बापाला घाबरत नाही। आणि जेव्हा जेव्हा फडणवीस घाबरतात तेव्हा पोलीस समोर करतात। आज आम्ही आया म्हणून आलो इथं, कोणता पक्ष नाही, कोणता हेतू नाही, हुल्लडबाजी नाही, फालतूगिरी नाही। आम्ही फक्त जा विचारायला आलो आई म्हणून आणि प्रशासनाला आणि दवाखान्यामधल्या लोकांना उत्तर विचारू इच्छितो। आम्ही याच्यानंतर अमितेश कुमार पोलीस कमिशनरना भेटणार आहोत। त्याच्यानंतर महानगरपालिका कशाला 1 रुपया भाडं? लात मारा यांच्या, डॅश डॅशवर हाकलून द्या यांना आणि घ्या ताब्यात करा। हे यांची मान्यता रद्द केली पाहिजे। तेव्हा तुमचं जे धर्मदाय आयुक्त परवानगी देतात आहेत का बघा, बघू यांच्या धर्मदाय आयुक्तांच्या टर्म्स अँड कंडिशन। 25 बेड दारिद्र्य रेषेखाली असलेल्या लोकांसाठी नाही आहेत, अजिबात नाही आहेत, खोटं बोलतात हे। मग तेच म्हणतोय ना, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे या स्टाफवर आणि यांच्या व्यवस्थापनावर। आणि ह्या कोणत्याही अटी शर्ती धर्मदाय आयुक्तांच्या पाळल्या जात नाहीयेत। यांना लाज वाटली पाहिजे। एका आईचा वध केलाय त्यांनी, वध म्हणते मी, वध पुन्हा सांगते, वध। कारण का 2 मुलं आज आईच्या दुधासाठी तरसतील, अनाथ झाली। अरे 7व्या महिन्यातली ती बाळं, आणि त्यांना तुम्ही रस्त्यावर आणलं, लाज नाही वाटत? निर्लज्ज। दोषी प्रशासन आहे। अरे प्रशासन मीडियावर आरोप करतोय की चुकीच्या आणि अर्धवट बातम्या दाखवू जे बोलतात ते गाढवत। भाजपच्या आमदाराचा स्वीय सहाय्यक येतो, भाजप आमदाराचा पीए आहे, तो खोटं बोलतोय का? स्वतः आमदारांनी बाईट दिली आहे। अमितेश कुमारांना अंदर जाऊन भेटेल, तरी कारवाई नाही। म्हणजे यांचे हात कुठपर्यंत पोहोचलेले आहेत? तुम्हाला काय सांगितलं, काय करणार आहे? पोलीस काहीच सांगत नाहीत, पोलीस फक्त आम्हाला अडवतायत। जाणार आहात ते म्हणतात आम्ही बोलवतो, अजून बोलवतायत। आम्ही तर म्हणलं 4 महिला, 4 आया जात आहेत। कोणत्याही पक्षाची भूमिका घेऊन नाही चाललोय आम्ही, आया म्हणून आलोय। कोणती हुल्लडबाजी तरी आम्हाला जाऊ देत नाहीये। म्हणजे किती फडणवीस साहेब घाबरता तुम्ही आणि कुणाला घाबरताय? रुग्णालय प्रशासन आहे त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरू आहे। मंगेशकर एवढं मोठं नाव असल्यामुळं देवेंद्र फडणवीस यदा कदाचित त्यांच्यावर आशीर्वाद ठेवत असतील, पण आता हे आम्ही पुणेकर चालू देणार नाही। आणि खास करून आया बिलकुल चालू देणार नाही। हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल। हे दृश्य आपण पाहतोय, एकीकडे शिवसेनेचं आंदोलन सुरू आहे, शिंदेची शिवसेना आक्रमक झाली आहे, तर दुसरीकडे आपण पाहतोय काँग्रेसचं सुद्धा आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे। पतित पावन संघटना सुद्धा आक्रमक आहे। या संदर्भात जी कमिटी आहे, ट्रस्टी आहे, त्यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल व्हावा, कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी पतित पावन संघटनेने केली आहे। त्या ठिकाणी दीननाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर दीननाथ मंगेशकर या नावाला सुद्धा त्या ठिकाणी काळं फासण्यात आलंय। चौथ्या दृश्यामध्ये आपण पाहतोय भीम आर्मीचं सुद्धा आंदोलन सुरू आहे।
भीम आर्मी सुद्धा आक्रमक झाले, हातात झेंडे घेऊन त्या ठिकाणी भीम आर्मीचे कार्यकर्ते उपस्थित आहेत. बॅनर सुद्धा जाहीर निषेध करणारे बॅनर त्या ठिकाणी घेऊन ते आंदोलन करतात. दरम्यान पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील या घटनेनंतर राजकीय प्रतिक्रिया देखील उमटू लागल्यात. पाहूया. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या असलेल्या पत्नीची पत्नी, जिच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून रुग्णालयात फोन गेले असं सांगितलं जात आहे, तरीही त्या बिसे नावाच्या कुटुंबावर ही आफत आली. तुमच्या समोर एक माता अशा पद्धतीनं त्या कुटुंबाकडे 20 लाख रुपये नाही आहेत. 20 लाख रुपये महाराष्ट्रामध्ये एक सामान्य माणूस उपचारासाठी देऊ शकतो का? शेत विकून, माझ्याकडे सगळी माहिती आहे. जर पाहत असाल तर कोणत्याही हॉस्पिटलमध्ये बेड रिझर्व नसतात, उलट गरिबाला ॲडमिशनच नाही अशा पद्धतीने वागलं जातं. नसता गरीब जर गेला तर तुम्ही पहिले पैसे जमा करा, नंतर तुमचा इलाज चालू करू, अशा मस्तवाल पद्धतीमध्ये काही हॉस्पिटल निश्चित आहेत. आणि छोटे नाही तर मोठे, जे स्वतःला धर्मादायच्या नावाखाली त्यांनी रजिस्ट्रेशन केलेले. म्हणून पुण्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये अशा हॉस्पिटलची सगळी चौकशी झाली पाहिजे. यांनी या वर्षभरामध्ये किंवा 2 वर्षामध्ये या कालावधीमध्ये किती गरिबांचा इलाज केलेला आहे आणि त्यांच्यासाठी राखीव असलेले बेड कोणते याचा आढावा सुद्धा घेणं गरजेचं आहे. दीनानाथच्या बाबतीमध्ये ही पहिली केस नाही, यापूर्वी देखील अनेक केसेस त्यांच्या बाबतीमध्ये आहे. परंतु राज्य सरकारचा वरदहस्त असल्यामुळे त्यांच्यावरती कोणती कारवाई केली जात नाही. या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. त्या ठिकाणी असलेली मॅनेजमेंट, त्या ठिकाणी असलेले संचालक यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. केवळ दीनानाथ मंगेशकरांचं नाव आहे म्हणून त्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांची जी उर्मटपणाची भाषा आहे ती कुठेतरी बंद केली पाहिजे आणि योग्य ती कडक कारवाई करावी. त्या डॉक्टरला निलंबित करण्यात यावं. कुणाचाही परिवार असो, तो एका PAचा आहे किंवा माझा परिवार आहे असं नाही, सर्वसाधारण गरीब माणसाला सुद्धा अशा पद्धतीचं कुठलंही त्या ठिकाणी अशी आरोग्यसेवा न देणे आणि मुजोरगिरी करणे आणि एक प्रकारची मोगलशाही आहे. शेवटी कुणाची चूक आहे तपासली पाहिजे, काय चूक झाली तपासली पाहिजे, ती तपासेल सरकार. पण मला वाटतं ही गंभीर घटना आहे. या गंभीर घटनेची दखल स्वतः माननीय मुख्यमंत्री उद्या पुण्यात आहे, मी आहे, याची दखल आम्ही घेतली, अजितदादा आहेत. त्यामुळे आम्ही सर्व दखल घेऊ आणि कुणाला आम्ही सोडणार नाही. पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीनं एका पेशंटला अधिक पैशाची रक्कम भरली नाही म्हणून ज्या पद्धतीनं आरोग्य सेवेच्या एकूण यंत्रणेमध्ये उशीर झाला आणि त्यातून जी काय घटना घडली, त्या सगळ्या घटनेमुळं निश्चितपणानं सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं एक अस्वस्थ करणारी, मनाला सुन्न करणारी अशा पद्धतीची कालची पुण्यातील घटना आहे. या घटनेच्या माध्यमातून एका बाजूला पुण्याचे डेप्युटी डायरेक्टर आणि त्यांच्या अध्यक्षतेखालच्या कमिटीला आपण त्या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याबद्दलचे आदेश दिलेत. या चौकशी समितीच्या माध्यमातून एका बाजूला हॉस्पिटलचं, दुसऱ्या बाजूला नातेवाईकांचं किंवा अन्य लोकांची सुद्धा जी म्हणणं असेल ते म्हणणं ऐकून घेतील आणि त्यानंतरचा जो अहवाल येईल त्या अहवालानंतर मात्र संबंधित हॉस्पिटलवर सुद्धा जी कायदेशीर कारवाई करणं आवश्यक आहे ते आपण कायदेशीर कारवाई करू. या मंगेशकर हॉस्पिटलची नोंदणी ट्रस्ट ॲक्टखाली आहे. शासनाच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या योजनांचा किंवा शासनाच्या सगळ्या सुविधांचा सुद्धा लाभ आम्ही सर्व मंडळी या हॉस्पिटलला देत असतो. त्यामुळे अशा पद्धतीच्या पैशाची मागणी ट्रस्ट ॲक्टखालच्या हॉस्पिटल करू शकते का, याच्याबद्दलची सुद्धा चौकशी होईल. या संदर्भातले ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी पुण्यातून बालाजी पोद्दार आपल्यासोबत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेरून जोडले आहेत. बालाजी, खरं तर त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. दोन्ही शिवसेनेचं आंदोलन आहे, काँग्रेसचं आहे, भीम आर्मीचं आहे, पतित पावन संघटनेचं आंदोलन सुरू आहे. काय सध्या घडतंय दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर? जे आहे त्यांचं आंदोलन सुरू आहे. आरोग्य रुग्णसेवक संघटना आहे आणि या संघटनेचे काही पदाधिकारी जे आहेत ते इथे आलेले आहेत. सगळ्याच राजकीय सामाजिक संघटना आंदोलन करतायत. काय नेमकी मागणी? डॉक्टरला त्या शिक्षा मिळाली पाहिजे. इतर लोकांसोबत अशा लोकांसोबत ते असं करतात. आमच्या गोरगरिबांसोबत काही करू शकतात ते. त्यामुळं न्याय मिळालाच पाहिजे. काय माग? आमची मागणी हेच आहे, जे महिलेचा मृत्यू झालेला आहे तिला न्याय भेटला पाहिजे आणि त्याच्यासोबत आम्हाला बी सुरक्षण भेटलं पाहिजे.
तर हे सगळे जे आंदोलक आहेत ते मोठ्या प्रमाणात या दीनानाथ मंगेशकर कार्यालयाच्या परिसरात आहेत आणि मोठा पोलीस बंदोबस्त आहे. पोलिसांना मोठी कसरत करावी लागते. रस्ता छोटा आहे, रुग्ण येत आहेत, रुग्णवाहिका आहे. वेगवेगळ्या पोलीस स्टेशनकडून आता बंदोबस्त मागवण्यात आलेला आहे. मात्र अनेक आंदोलक जे येत आहेत ते आंदोलक जे आहेत ते सातत्याने रुग्णालयाच्या मध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत. रुग्णालयाच्या प्रशासनाशी आमची भेट होऊ द्या असं म्हणतायत. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा ताण जो आहे तो पोलीस प्रशासनावर आलेला आहे. आणि आता जर हे सगळे चित्र बघत असलं तर हे सगळं दीनानाथ रुग्णालयाच्या आजूबाजूला कार्यकर्ते, पोलीस आणि सगळे हे रुग्ण, गाडीत जाणारे येणारे असं सगळं गोंधळाचं चित्र जे आहे ते आता सकाळपासून पाहायला मिळते. आतापर्यंत जवळपास 5 ते 6 संघटनेने हे सगळं आंदोलन केलेलं आहे. आणखी संघटना या ठिकाणी आंदोलनासाठी येणार आहेत. मात्र प्रशासनावर गुन्हा दाखल करा अशी प्रामुख्याने सगळी मागणी जी आहे ते हे सगळे करतायत. कारण 10 लाख रुपयाचं बिल जे आहे ते सुद्धा प्रशासनाने दिलेलं होतं. मात्र 3 लाख रुपये भरण्याची तयारी असताना या महिलेचा मृत्यू झाला. त्या 2 बाळांना अनाथ केलं गेलं आणि या अनाथ करणाऱ्याला हे सगळेजण जबाबदार आहेत. त्यामुळे हे जे डॉक्टर केळकर आहेत त्यांनी सुद्धा बाहेर यायला पाहिजे आणि आमच्याशी बोललं पाहिजे असं सगळं आंदोलकाचा पवित्र आहे. त्यासाठी हे सगळं आंदोलन जे आहे ते सुरू आहे. आपण आता मध्ये सुद्धा काही कार्यकर्ते गेल्याची चित्र दिसते. प्रशासनाचे सगळे लोक जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी आहेत. पोलीस अधिकारी आहेत. रवी पालेकर आपली भूमिका त्यांना थांबा म्हणा इथं. राजेश डॉक्टर आहेत जे PR आहेत जे या ठिकाणी निवेदन घ्यायला रोज येत आहेत. त्यांची भूमिका आपण जाणून घेऊया. तुम्हाला देत आहे काय माहिती या निवेदन देतात ते. 1 मिनिट निवेदन 2 मिनिटं साहेब. निवेदनात काय नेमकं आहे सर? तुम्ही सांगा नेमकं आहे सर. साहेब निवेदनात काय म्हटलंय तुम्ही ते सांगा ना साहेब. निवेदनात काय म्हटलंय? कारवाई का करत नाही आपण? कारवाई का करत नाही संबंधित डॉक्टरवरती? निवेदनात काय? 1 मिनिट आपल्या त्यांचं निवेदन तुम्हाला बाहेर कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो नेमका? सकाळीपासून निवेदन स्वीकारताय मात्र तुम्ही बोलणं टाळताय. कोणाला वाचवण्याचा प्रयत्न होतो असा आरोप होतोय. हॉस्पिटल का क्या स्टैंड है वो बताइए सर. सर बोलिए सर. सर बोलिए ना सर. चौकशी पूरे मामले में हॉस्पिटल का क्या स्टैंड है बोलिए ना सर. चौकशी अहवाल लोग आप क्यों करते आप बोलिए. अरे बाळांनो थांबा. हॉस्पिटल आहे प्लीज. पाहतो की सर खरं तर मागे दरम्यान या प्रकरणावर आता पोलिसांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. घटनेसंदर्भामध्ये पोलीस प्रशासन आणि मेडिकल हेल्थ डिपार्टमेंट दोन्ही डिपार्टमेंट त्याच्यामध्ये चौकशी करत आहेत. चौकशीनंतर ज्या काय गोष्टी निष्पन्न होतील त्या पुढच्या मला कळवण्यात येतील. म्हणून सगळ्यांना विनंती की हॉस्पिटल समोर कुठे आंदोलन करू नये. रुग्णालयात आतमध्ये काही क्रिटिकल पेशंट्स आहेत. सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि बाकी मेडिकल डिपार्टमेंटला त्यांचं चौकशीचं काम करू द्यावं. सगळ्या गोष्टीची चौकशी या ठिकाणी करण्यात येईल. कुठलाही याच्यामध्ये सगळ्या गोष्टी चौकशी सध्या सुरू आहे. चौकशीचा तुम्हाला कळवण्यात येईल. दरम्यान आपचे नेते विजय कुंभार यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. माझ्या समवेत माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार सर आहेत. सर एकंदरीत जर आपण पाहिलं तर पैसे नसल्यामुळे उपचार नाकारल्याचं प्रकरण खरं तर पुढे आलं आणि तुम्ही ट्विट केले. काय एकंदरीत तुमचं म्हणणं?
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये एका व्यक्तीला त्यांचे 10 लाख रुपये ॲडव्हान्स भरले नाहीत म्हणून उपचार नाकारण्यात आल्याने त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. खरं तर दीनानाथ मंगेशकर सारखी रुग्णालय जी आहे ती चॅरिटी रुग्णालय म्हणून नोंदलेली आहेत. ही काही खाजगी व्यापारी केंद्र नाहीत, परंतु तरीही आणि यांना सवलती प्रचंड प्रमाणात देण्यात येतात. उदाहरण द्यायचं झालं तर मंगेशकर रुग्णालयाला 9 एकर जागा 1 रुपया वार्षिक भाड्याने, त्यानंतर जकातीमध्ये सवलती, प्रॉपर्टी टॅक्समध्ये सवलती, कर्जामध्ये सवलती, अशा अनेक सवलती मिळतात. शेकडो कोटी रुपयांच्या सवलती घेऊन सुद्धा अशी रुग्णालयं ज्या कारणासाठी स्थापन झाले त्यांना या सवलती दिल्या जातात, हे सामान्य नागरिकांच्या हितासाठी दिल्या जातात. परंतु ते न बघता केवळ व्यापारी कारणासाठी हे वापरले जातात आणि हा सगळा पैसा हा जनतेच्या पैशाचा दुरुपयोग आहे. शिवाय यामध्ये ज्यांची जबाबदारी असे शासकीय अधिकारी असतील, पुणे महापालिकेचे आयुक्त असतील, यांनी लक्ष दिलं नाही, त्यामुळे या महिलेचा मृत्यू झालेला आहे. त्यांनी जर वेळीच लक्ष दिलं असतं तर सगळी रुग्णालयं व्यवस्थित वागली असती. शिवाय या रुग्णालयाला काही कोटी रुपये दंडही झालाय, तो भरलेला नाही. असं असतानाही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने मागच्या महिन्यामध्ये त्यांना आणखी एक 8,000 स्क्वेअर फूट जागा वार्षिक 1 रुपया भाड्याने देऊन केलेली आहेत. म्हणजे त्यांच्या सगळे गुन्ह्याला पाठीशी घालण्याचं काम हे राज्य शासन आणि पुणे महापालिका करते. ते तसं होऊ नये. सामान्य रुग्णांना त्यांचा हक्क मिळावा वाटत असेल, जनतेच्या पैशातून दिलेल्या सवलतींचा योग्य वापर व्हावा वाटत असेल तर या सर्व जबाबदार म्हणजे रुग्णालयांच्या अधिकाऱ्यांसह शासनाच्या आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. नक्कीच दोषींवरती कठोरती कारवाई करावी अशी मागणी खरं तर माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे. तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड. तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधातील आंदोलन सुरू आहे. त्या ठिकाणी आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आहेत. बालाजीकडे जाणार आहे. बालाजी, खरं तर आपण पाहतोय संतप्त अशा प्रतिक्रिया येत आहेत, राजकीय प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर आंदोलन सुरू आहे, काय ताजे अपडेट्स? वेगवेगळे आंदोलक जे आहेत ते गेटवर आहेत आणि ते निवेदन घेऊन ते तिथल्या जनसंपर्क अधिकाऱ्याला देत आहेत. मात्र प्रशासनाची मुजोरी इतकी आहे की इथले जे हॉस्पिटलचं प्रशासन आहे ते अजून सुद्धा त्यावरती स्पष्टीकरण द्यायला तयार नाही, काय झालं हे सांगायला तयार नाही, कुणाशी बोलण्यास तयार नाही. एक जनसंपर्क अधिकारी जो आहे तो पोलिसांनी ठेवलेला आहे, तो येतो गेटवर, निवेदन घेतो आणि जातो. त्यामुळे त्या प्रशासनाच्या अधिकाऱ्याला सुद्धा आपण विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र ज्या पद्धतीने या सगळ्या संघटना आक्रमक झालेल्या आहेत, यात काहीही होणार नाही, हे सगळ्या यंत्रणा वरदहस्त आहे सरकारचा, असा जो आरोप आहे तो खरा होतोय का काय असा सगळा प्रश्न आहे. कारण आता घटना होऊन 3 दिवस झालं, आणखी सुद्धा गुन्हा दाखल झालेला नाही. हा गुन्हा दाखल करावा अशी मागणी या सगळ्या संघटना करतायत, वेगवेगळे आंदोलनं करतायत. याचा त्रास पोलीस प्रशासन आणि तिथल्या रुग्णांना सुद्धा होतोय. मात्र या सगळ्या गैरप्रकाराबद्दल कडक कारवाई झाली पाहिजे, पुन्हा असे प्रकार झाले नाही पाहिजेत, एखाद्या आईचा जीव गेला नाही पाहिजे, यासाठी या सगळ्या संघटना आक्रमक झालेल्या आहेत. मात्र पोलीस सुद्धा फक्त गेटवरती आपली सुरक्षा ठेवण्यावर समर्थ आहेत असंच दाखवत आहेत. कारण गेटच्या आतून पोलिसांना सुद्धा आपण विचारलं की प्रशासनाकडून कोणी बोलणार आहे का, या संदर्भात नेमकी काय परिस्थिती आहे ते सांगायला प्रशासनाचा कुठला तरी अधिकारी यावा. मात्र तो अधिकारी सुद्धा या ठिकाणी येत नाहीये आणि पोलीस एकच अधिकारी आणतात, निवेदन घेतात आणि निघून जातात. अशी सगळी गोंधळाची परिस्थिती जी आहे ती दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये आता आपल्याला पाहायला मिळते. आणि याला जबाबदार जे आहे ते इथलं सगळं प्रशासन जबाबदार आहे, इथली सगळी सिस्टम जबाबदार आहे. ज्या सिस्टमने या आईचा जीव घेतला, ज्या एका आमदारांच्या पीएची पत्नी होती, तर सर्वसामान्याचं काय, यामुळे सर्वसामान्य मोठ्या प्रमाणात आंदोलन करतायत आणि वेगवेगळ्या सामान्य कुटुंबातले लोक सुद्धा या आंदोलनात सहभागी होऊन या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये असे गैरप्रकार सातत्याने होतात. फक्त आता हे बाहेर आले त्यामुळे हे सगळे दिसलं आणि त्या आमदारांच्या पीएच्या सोबत हे सगळा प्रकार घडल्यामुळं हे बाहेर आलं. अन्यथा अशा रोज प्रकार होतात आणि यावर कुठलीच कारवाई होत नसल्याचा आरोप जो आहे तो आता सगळेच राजकीय सामाजिक संघटनाचे पदाधिकारी, सर्वसामान्य पुणेकर सुद्धा करतायत. करण नक्कीच बालाजी, खरं तर संतापाची लाट त्या ठिकाणी उसळल्याचं पाहायला मिळतं आहे. त्या ठिकाणी काँग्रेसचं सुद्धा आंदोलन सुरू आहे. महिला आघाडी काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आहे. रुग्णालयाच्या बाहेर हे आंदोलन सुरू आहे. संतप्त आंदोलकांनी रुग्णालयाला काळं फासलं आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात हे आंदोलन सुरू आहे. त्या ठिकाणी गर्भवतीचा बळी गेल्यानंतर आता संतापाची लाट पाहायला मिळते. तब्बल 10 लाख रुपये भरण्याची मागणी करण्यात आली. मात्र त्यानंतर हा संपूर्ण प्रकार घडला. दरम्यान काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पद्धतीने आंदोलन केलं. त्यांची काय प्रतिक्रिया पाहूया. धर्मदाय आयुक्त परवानगी देतात आहेत का बघा बघू यांच्या धर्मदाय आयुक्तांच्या टर्म्स अँड कंडिशन.
25 बेड दारिद्र्य रेषेखाली असलेल्या लोकांसाठी नाही आहेत, अजिबात नाही आहेत. खोटं बोलतात हे. मग तेच म्हणतोय ना, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे या जस्ट स्टाफवर आणि याच्या व्यवस्थापनावर. आणि ह्या कोणत्याही अटी शर्ती धर्मदाय आयुक्तांच्या पाळल्या जात नाहीयेत. यांना लाज वाटली पाहिजे. एका आईचा वध केलाय त्यांनी. वध म्हणते मी, वध पुन्हा सांगते, वध. कारण का 2 मुलं आज आईच्या दुधासाठी तरसतील, अनाथ झाली. अरे 7व्या महिन्यातली ती बाळं, आणि त्यांना तुम्ही रस्त्यावर आणलं. लाज नाही वाटत? निर्लज्ज. आज आयांना, आम्ही आया म्हणून आलो इथं. कोणता पक्ष नाही, कोणता हेतू नाही, हुल्लडबाजी नाही, फालतूगिरी नाही. आम्ही फक्त जा विचारायला आलो आई म्हणून, आणि प्रशासनाला आणि दवाखान्यामधल्या लोकांना उत्तर विचारू इच्छितो. कशाला आला? आमचं कसं झाले? 2 बाळांचं काय केलं तुम्ही सरकार? त्या बाईचा जीव काय वाचलं तुम्ही? 10 लाख पाईप केलं, उच्चार केलं. 10 लाख कुठलं द्यायचं गोरगरिबांनी? कसं द्यायचं? 3 लाख असून द्यायचं. गरीब असते, गरीब होती त्यांची, गरीब होते. तर संतप्त आंदोलकांनी रुग्णालयाला काळं फासलाय. त्या ठिकाणी आपल्या प्रतिनिधी बालाजीकडे मी पुण्यात आलेले बालाजी. खरं तर पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आक्रमक पवित्रा घेतलाय. त्या ठिकाणी या संदर्भात ट्रस्टींच्या विरोधात 302चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. काय सध्या घडते त्या ठिकाणी आणि रुग्णालय प्रशासनाच्या माध्यमातून यावरती काही स्पष्टीकरण आतापर्यंत देण्यात आलंय का बालाजी? दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात चौकशी सुरू आहे. अहवाल देऊ असा सगळा प्रकार जो आहे तो रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आलेलं. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. गर्भवतीचा बळी गेल्यानंतर संतापाची लाट पाहायला मिळते. त्या ठिकाणी विविध संघटना, राजकीय पक्षाचं सुद्धा त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. उपचार देण्यास नकार दिल्याने महिलेचा दुर्दैवीपणे मृत्यू झालाय. तब्बल 10 लाखांची मागणी करण्यात आली होती. 3 लाख भरण्यास रुग्णांचे नातेवाईक तयार होते, मात्र तरी सुद्धा उपचार देण्यास नकार दिला. उपचार झाल्याने उपचाराला विलंब झाला आणि त्यामुळे दुर्दैवीपणे या गर्भवती महिलेचा बळी गेला आणि त्यानंतर आता संतापाची लाट पाहायला मिळते. त्या ठिकाणी काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे. पतित पावन संघटना आक्रमक झाल्या. भीम आर्मीचं आंदोलन सुरू आहे. दोन्ही शिवसेनेचं सुद्धा आंदोलन सुरू आहे.